इथं धरती सीडचा इथे एक वालाचा अतिशय सुंदर प्लॉट आहे आणि शंकर सेम या नावाची व्हरायटी अतिशय चांगल्या पद्धतीनं धरती सीडच्या स्टाफनं अतिशय सुंदर नियोजन करून अतिशय व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करून हा प्लॉट आता सेटिंग अतिशय चांगलं झालेलं आहे. तर या प्लॉटच्या बद्दल माहिती देण्यासाठी या कंपनीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सरांना विनंती करतो की त्यांनी माहिती द्यावी. नमस्कार, माझं नाव रमेश शेंडीवडवे. सर पुढे. मी धरती ॲग्रो केमिकल्स या कंपनीमध्ये काम करतो आणि आज जो आपण प्लॉट बघणार आहोत हा खूपच अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट आहे, ज्याची महाराष्ट्रभर खूप चांगल्या पद्धतीची डिमांड आहे. असा हा प्लॉट म्हणजे DHB 968 आपण याला वाल म्हणू शकतो. काही भागामध्ये याला बीन्स म्हणतात, काही भागामध्ये याला घेवडा म्हणतात. पण असं हे जे चालणारं आहे, जे मुख्य याचा जो भाग आहे हा आपला पुण्याचा काही पट्टा आणि लातूरचा काही पट्टा खूप मोठ्या प्रमाणामध्ये याला लाईक करतो. तर लातूरकडे जर तुम्ही गेले याला तर याला वरणा म्हणतात लातूरकडं. आणि या वाणाच्या आतापर्यंत जे वाल तयार झाले या प्रत्येक वालापेक्षा या वालामध्ये काहीतरी वेगळं असे, म्हणजे जे पॉट जो असतो याचा, याची शेंग जे म्हणतो आपण, ही शेंग एकदम लांब आहे, एकदम हिरवीगार शेंग आहे. हा, आणि लांब आहे. जसं की आपल्याकडे दुसरी पण एक व्हरायटी आहे फर्स्ट नंबर 1 म्हणून. फर्स्ट नंबर 1 जे आहे पॉट थोडा चपटा येतो आणि थोडं लेंथला कमी येतो, पण हा याला मार्केटला कॉम्पिटिटर नाहीये. याची खास वैशिष्ट्य काय आहे तर हा लागवडीपासून जवळपास 70 ते 75 दिवसामध्ये चालू होतो. तिथून पुढे चालू झाल्याच्या नंतर कंटिन्यू 4थ्या ते 5व्या दिवशी, साधारणतः 7व्या दिवशी याचा प्रत्येक म्हणजे कटिंग होती. आणि कटिंग झाल्याच्या नंतर मार्केटला ही जी शेंग आहे ही 4 दिवस 5 दिवस जरी ट्रान्सपोर्ट मध्ये राहिली तरी काळी न पडणे किंवा शेंग डॅमेज न होणे असे खूप चांगल्या पद्धतीचे याचे फायदे आहेत. आज आपण बघत असाल, आज हा प्लॉट जवळपास 65 दिवसाचा आहे. म्हणजे 65 दिवसामध्ये आपण 70 ते 75 दिवसात हार्वेस्ट कशाला म्हणतो, एकदम सेटिंग खालून बुडापासून तळापासून सेटिंग आहे. याचे फुटवे पण चांगले आहेत. शेंगाची क्वालिटी जी आहे एकदम चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट आहे. आणि प्रत्येक तोडा जसं मी सांगितलं 7 दिवसाला होतो. असं या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे लागवड झाल्याच्या नंतर तिथून पुढे कंटिन्यू वर्षभर चालतो. आज सर तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्याकडे जे शेतकरी याचं उत्पादन घेतात, हे जे शेतकरी आहेत आज 12 महिने जास्तीचं म्हणजे जवळपास 14 महिने 15 महिने सुद्धा याचं उत्पादन घेणार आमच्याकडे शेतकरी आहेत. एवढा चांगल्या पद्धतीचा वाल आहे. किती दिवसाचा आहे आता याला जवळपास 70 दिवस होऊन गेलेत, म्हणजे 70 ते 75 दिवस. आता याचा पहिला तोडा म्हणजे एक थंडी आपल्याकडे थोडं जास्त पडली यावर्षी, तर त्या थंडीचा थोडाफार फटका पडला. त्याच्यामुळे काय झालं की याची थोडी शेंगा ज्या आहेत भरपूर काही प्रमाणात खाली तयार आहेत, पण याचा तोडा आपण इथं कृषी विज्ञान केंद्रात असल्यामुळं आपण याची हार्वेस्टिंग केलेली नाहीये, जे की लोकांना आपल्याला प्लॉट बी दाखवता यावे या हिशोबाने आपण हा इथं प्लॉट डेव्हलपमेंट केलेला आहे. सर, ह्या व्हरायटीच्या लागवडीचा योग्य कालावधी कोणता? याचा योग्य लागवडीचा कालावधी जो आहे हा आपण कंपनी रिकमेंड करते की तुम्ही मार्चच्या नंतर म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून एप्रिलच्या 30 तारखेपर्यंत तुम्ही याची जर लागवड केली तर योग्य राहील, जेणेकरून 2 महिने ग्रोथमध्ये जातील, वाढीसाठी जातील. आणि वालामध्ये दुसरा एक मोठा ड्रॉपबॅक असा असतो, याला व्हायरस यायला नाही पाहिजे. आणि या वाणामध्ये अशी खास गुणवैशिष्ट्य आहेत की याचं पान सुद्धा पिवळं पडत नाही. टेम्परेचर 40 होऊ द्या नाही तर 45 होऊ द्या, याला टेम्परेचरचा काही फरक पडत नाही. योग्य मॅनेजमेंट आणि योग्य जर तुम्ही याचं जर केलं तर जवळपास 30 ते 35 टनापर्यंत सुद्धा याचा ॲव्हरेज पर एकर आहे. आणि व्हायरसला एकदम प्रतिसहनशील आहे. राहिलं याचं पेस्ट मॅनेजमेंट, तर फक्त याला फ्रूट बोरवर जर आपण जर कंट्रोल केलं, म्हणजे शेंगाळी जे असते, शेंगामध्ये जी आळी येते, याला जर कंट्रोल केली तर बाकी याच्यावर दुसऱ्या रोगाचा प्रादुर्भाव कुठलाही दिसत नाहीये. व्हरायटीचं सरासरी उत्पन्न किती आहे? उत्पादन सरासरी एकरी उत्पादन जवळपास 30 ते 35 टनापर्यंत ॲव्हरेज आहे एकरी. आणि याची लागवड जी आहे, लागवड जमिनीचा पोस बघून, मध्यम जमीन जर असेल तर तुम्ही याला 5x1.5 वर लावा. भारी जमीन असेल तर 5x2 वर, आपलं 6x2 वर लावू शकता. किंवा मध्यम जमीन असेल तर 4x1.5 वर सुद्धा याची लागवड केली तरी वाण हा एकदम उत्कृष्ट आहे. शेतकरी बांधवांनो, धरती सीडचा हा बघू शकतोय, हा शंकरशेम व्हरायटीचा प्लॉट आहे. अतिशय सुंदर सेटिंग आहे, तळापासून वरपर्यंत एकदम चांगली. अतिशय हा रोगप्रतिकारक शक्ती चांगला असलेला प्लॉट आहे. आणि सरांनी अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि ह्या व्हरायटी